भोजनालयाचे मुख्य संचालक. तुम्हाला ना मी दाखवतो एक वस्तू त्यांनी घेतले किंवा मी आहे ना तर मित्रांनो हे बघा सर्व आता निघालेत. सकाळी 6:30 वाजलेत आणि हे बघा पोरांची तयारी चालू आहे निघायची. पालखी गेलेली आहे आणि पोरा आता हळूहळू इथून निघतात ते बघा. अरे हे संजयला काल शिरा वाटवलं. शिरा कुठे आहे? संपला. भोजनालयाचे मुख्य संचालक संजय बेकरे तुम्ही बघू शकताय बघा. यांच्यामुळे ना ते भोजनालय चालता. पंजाबी, गुजराती, मराठी, इटालियन थाल्याबरोबर. हे बघा सकाळच्या नाश्त्याची तयारी चालू आहे बघा इथे. सो मित्रांनो थंडी खूप आहे. भिवंडीच्या पुढे आल्याच्या नंतर थंडी समजते की थंडी खूप आहे म्हणून. नाकातून ना पाणी यायला लागल्यासारखं आणि हातात ग्लव्स पण घातलेत. आणि ते बघा आमची पोरं ना पुढे चालतात आहेत. तुम्हाला कॅमेऱ्यातून दिसणार नाही पण मला दिसत आहेत ते. स्वतः हा 3रा दिवसाचा प्रवास आता चालू झालेला आहे काळकातून. सो मित्रांनो पहिला हॉल्ट घेतला पाणीसाठी. आपल्याला पाणी आलं आहे पाणी पियाला. सो पाणी पियालो आहे थोडं चालायचं. परत पालखी आपली पुढंच होती. पालखीला बघितलं थोडा आत्मविश्वास जागा होतो. अजून 4 किलोमीटर चांगले चालूसे वाटतात. तर पालखी गेली पुढे. तू पण लवकर जा. राहिला तर परत राहशील. चल. सो आता पालखी गेले पुढे. पालखीचा ना मला लांबून झेंडा दिसत होता. तर झेंडा बघता ना मी बोललो पालखी जवळच आहे. पटापट जाऊया. जसं पुढे येतोय तशी तशी पालखी पुढे जाते. जसं पुढे येतो पालखी पुढे जाते. म्हणजे काम करूया थोडं थांबूया पाणी पिऊया आणि मगच जाऊया. कारण की पाणी बॅगेमध्ये आहे. पण ते बोललो जर सपोज जर हे लोक नाही आले टायमात आणि पाणी लागले मग काय करणार ना. त्यासाठी मी पाणी ते ठेवलं आहे. आणि हे लोक आल्याच्या नंतर मग हे पाणी पिलं. स्वतः पालखी ते एकदम पुढे गेले परपरीत एकदम. तर आपण पण जाऊया जरा पिकअप पकडूया आपल्या पायाला. जरा रात्री ऑइलिंग वगैरे केले तर जायचं सुसाट एकदम. मित्रांनो सकाळचं पहिले स्टॉप घेतलं आहे चहा नाश्ता करायसाठी. क्रीम पाव खातो. सर्व मंडळी नाश्ता करतो. सकाळचं पहिला वडापाव समोसा पाव काय नाश्ता जमत नाही. त्यासाठी हलका फुलका नाश्ता करूया आणि आपल्या कामाला लागूया. चला. चहा नाश्ता वगैरे झालेला आहे लाईटली जसं की तुम्ही बघितलं. आता आम्ही दोघं पण निघालेलो आहोत. स्वतः कंटिन्यू हॅबिट होती ना आता चालायची. तर मध्येच जर बसलो ना तुम्ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही जर सकाळपासून निघालात कंटिन्यू चालताय ना तर तुम्ही चालतच राहा जोपर्यंत तुमच्या डोक्यावर ऊन येत नाही. कारण की एकदा का ऊन आलं तुमच्या डोक्यावर म्हणजे तुम्ही जो रस्ता कवर केलेला असतो ना तो पण तुम्हाला कापताना कठीण जातो. म्हणून जोपर्यंत तुम्हाला चालता येईल ना तेवढं चालत जावं. आता आमचं बघा आम्ही कंटिन्यू सकाळपासून चालू होतो. आता थोडक्यासाठी थांबलो चहा नाश्ता घ्यायला. तर पाय एकदम जाम झालेत. एकदम म्हणजे चालायलाच होत नाही आहे. आता आम्ही काय विचार केला हळू जसं गाडी हळूहळू पिकअप पकडते ना तशा आमचे पाय हळूहळू पिकअप पकडतात. स्वतः मी आता हाच विचार केला आहे जोपर्यंत डोक्यावर ऊन येत नाही ना तोपर्यंत कंटिन्यू चालत राहायचं. जे पण काय
खायला पाणी बिणी लागतं ना सोबतच कॅरी करायचं. तसं तर मी पाणी कॅरी केलं आहे. मगाशी मी बोललो की पाणी वगैरे आहे माझ्याकडे, फक्त काय खाण्याचाच आयटम नाही आहे. स्वतः मी आणि अनिल भाई आम्ही लोकांनी नाश्ता केला. अनिल भाई बोलले की चल आपण जरा नाश्ता वगैरे चहा नाश्ता घेऊया आणि मग पुढे जाऊया. आणि सीन असा आहे की एवढं खाऊन पण ना अजून किक लागलेली नाही, कारण की 2 दिवस झाले असं येतच नाही. आता येईल मग येईल प्रेशर, पण काय प्रेशरच येत नाही. म्हणजे ॲक्च्युली इन शॉर्ट जर बोललं ना खालीला पचतं आहे मला. आणि जिथं मला 1 तास 1.5 तास लागायचं जेवायला, तिकडं मला 5-10 मिनटामध्येच होतं आहे. बरोबर ना? हे लोक स्वतःतून बोलत आहे की अरे एवढा एक रात्री तर 1 तासाचं जेवण होतं ते त्यांनी 5 ते 10 मिनिटांमध्ये संपवलेलं आहे. आम्ही त्याला बोलतो की नेहमी तू 1 तास लावतो, आज तू 5 ते 10 मिनिटांमध्ये कसं काय जेवलास? तर इथे यायचं एक चांगलं झालं आहे माझं की जेवढं पण माझ्या ताटामध्ये येतं आहे ना सर्व, ते सर्व माझं संपतं आहे. तर काय नाही तर असं व्हायचं की अरे हे नको मला, एवढं नको तेवढं नको, हे तुम्ही खावा, हे माझ्यातलं तुम्ही घ्या, असं व्हायचं. सो असं होत नाही आहे की जेवढं पण घेतो आहे ना मी ते सर्व संपतं आहे. आणि संपतं आहे परत मला बाथरूम वॉशरूमला पण येत नाही आहे. कारण की तो खातोय ना ते सर्व डायजेस्ट होते बरोबर एकदम प्रॉपर. कारण की तो चालतोय ना त्यामुळे ते डायजेस्ट होते पूर्ण, म्हणजे पूर्ण अंगाला बॉडीला लागते. हां. आणि सीन असा आहे, कालपर्यंत ठीक होतं, दिवसाला 20-25 किलोमीटर होतं. पण आजचा जो तिसरा दिवस आहे ना, तो दिवसाला म्हणजे आमच्या दुपारचा जो स्पॉट आहे ना तोच 20 किलोमीटर आहे. तो आम्हाला जेवढं लवकर होईल ना तेवढं लवकर कापायचं आहे. कारण की नंतर एकदा ऊन आलं ना की पामणार. तर रिक्षा पटापट जेवढं होईल ना जेवढं शक्य होईल ना तेवढं पटापट कापायचा. आणि मग ऊन आलं की हळूहळू मग पुढे जायचं. कारण की हे झिपर वगैरे घातलं आहे, हे तर आता सर्व गाडीत जाणार. योगा तर आता चालत नाही. योगा जेव्हा गाडी घेऊन येईल तेव्हा ते गाडीमध्ये जाईल. त्यानंतर मग आपण फ्री होणार, मग चालायला सुरुवात. स्वतः आणि 2 दिवस झाले आंघोळ पण नाही केलेली आहे, कारण की थंडी आहे त्यामुळे. आणि ॲक्च्युली काल सीन काय झाला, आमचा कालचा जो दुपारचा स्पॉट होता ना तिकडे आम्हाला बॅग दिला नाही. कारण की तो जो स्पॉट होता ना तो थोडा छोटा होता आणि रस्त्याला लागूनच होता, गाड्या येत जात होत्या. तर त्या कारणामुळं काय दिलं नाही आम्हाला लोकांना बॅग वगैरे सर्व. सो आता आज दुपारी आमचा प्लॅनिंग आहे की आज काही होऊ दे, ज्यांना कपडे धुवायचे ते कपडे धुतील, ज्यांना आंघोळी करायची ते आंघोळी करतील. मी कपड्यांचं तर मला माहीत नाही, पण मी आंघोळ करणार बाबा आजच्या दिवसात तरी. सो भेटतो मग तुम्हाला पुढे, ठीक आहे? चला बाय. इकडच्या इडली वड्याची टेस्ट कशी आहे? मस्त एकदम छान, मुंबईसारखीच आहे. येस. हे बघा इडली वडा साठी सांग. हां दिखाव हां ठीक आहे. इडली आहे, वडा आहे, डाल वडा आहे, काय पाहिजे फक्त तुम्हाला बोला, भेटणार नाही सर्व भेटणार. नाही सर्व भेटणार, फक्त पालखीला यायची तयारी ठेवा. काय ना तुम्हाला नाम काय अंकल? शिवप्रसंग. हे बघा शिवप्रसंग हे इडली वडा विकतात. जर तुम्ही भिवंडी बायपासच्या पुढे आलात ना, इथे इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे भिवंडी बायपासच्या पुढे, तुम्हाला हे भेटतील. आप उनको मिलेगी कि ना, तब पब्लिक अपना देख रहा है तुमको. आए तो हाथ दिखाओ. हाँ पब्लिक आएगा ना, चालीस जन उसका नाम बताया तो उनको आधा कम पैसे में देंगे. हाँ क्यों क्या क्यों? अभी इधर तुम्हारा इतना बिजनेस किया है, देखो कितना हुआ. तो डेली का मेरा बिकने का है. डेली का नहीं है, आज लाखों में खेल रहे हो, हमारे साथ रहोगे तो करोड़ों में खेलोगे. अरे बाबा अरे इतना लंबा क्या, मैं तुमको बता रहा है ना. हम लोग क्या किसके लिए जा रहे हैं? भगवान के लिए जा रहे हैं ना, क्या नाचने गाने के लिए जा रहे हैं? मित्रांनो आम्ही आता हे बघा पेट्रोल पंप आहे इकडे, भारत पेट्रोल पंप आहे. तर इथे ना आम्ही लोक सर्व हे बघा कसे आराम करतो पुरं. मस्तपैकी अशी चटई टाकली आहे पोरांनी आणि बघा सर्व बसलेत. स्वतः इथून आमचा दुपारचा स्पॉट आहे ना तो थोडा लांब आहे, कारण की सकाळपासून आम्ही चालतो आहे, त्यातूनपर्यंत चालतो आहेच आहे. नाश्ता वगैरे पण जो काय उरलं होतं म्हणजे भरपूर होतं ते खाल्लं आणि आम्ही पुढं आलो आहे. आणि आता अजून 4-5 किलोमीटर आहे. सो अजून 4-5 किलोमीटर चालायचं आहे. तर त्याच्या अगोदर आम्ही थोडंसं होल्ड घेतलं आहे. हे बघा
आता थोडा होल्ड घेऊया आणि नंतर परत मग आपल्या मार्गस्थानी जाऊया आपण. चला बाय. नो माझ्यासोबत आहे ना आण्या बाय आहे. तुम्हाला ना मी दाखवतो एक वस्तू त्यांनी घेतले किंवा मी आहे ना मी आहे ना त्याच्यासोबतच चालू होतो, म्हणजे त्याला पुढं होतो एकदमच पुढं होतो. आणि मी पुढे जाऊन ना थोडा म्हणजे बाजार लागला शहापूरचा शहारचा बाजार होता. तो तिकडे बोललो काय ना काहीतरी वगैरे बघूया सीफूड वगैरे. तर योग्याला मी फोन करून बोलवला. तर योग्य मला बोलतो अरे आण्याने बघ काय वस्तू घेतले. तर ती बघितल्याच्यानंतर मी बोललो काय घेतलं असेल. आणि आता मी पाठी होतो आणि तेवढ्यात मला आण्या पुढे भेटायला आला. तर ती वस्तू तुम्हाला दाखवतो काय होती ती. ही बघा, हे आता ते आपण काय पाण्याच्या आतमध्ये जातो काय त्याला बोलतात वॉटर वॉटर काय डाय बी काय असेल ते. तर तशातलं सीन मला वाटतं. फक्त ना तोंडात ऑक्सिजन द्यायचीच कमी आहे. मग अंडर वॉटर ती सांगा ती तुम्ही घेऊन या. म्हणजे कसं हे लावलं की ऑक्सिजन तुमच्या पाठीवर असणार आणि मग तुम्ही चालत सुटा. हां म्हणजे तुम्हाला ऑक्सिजनची गरज नाही, दम नाही लागणार, काय नाही. नुसते तुम्ही घोड्यासारखे पळत जा. एकदम सुसाट. सो मी पण हे बघितलं होतं पाठी. माझा पण विचार होता की घ्यायचं म्हणून. पण मी बोललो ज्या आयला जर समजा घेतलं मी हे तर बोललो माझ्या सनस्क्रीमचं एवढं महागातली सनस्क्रीम आहे तिचा फायदा काय. मग वेस्टेज होणार ते. वेस्ट ऑफ मनी होणार. एवढं फुलं म्हणजे हे काय हाफ आहे. मी पूर्ण बघितलं होतं म्हणजे इथपर्यंत असं. नाही मी घेतलं तर फुलंच आहे, पण हे खालचं काढून ठेवलं. अच्छा हाय फुलंच आहे. अच्छा म्हणजे मी जे बघितलं होतं तेच आण्या भाईने घेतलं आहे. पण मी नंतर विचार केला जर मी हे घेतलं तर माझे तोंडाला जे आता सनस्क्रीन लावले मानेपासून ते चेहऱ्यापर्यंत मग ते काय उपयोगच नाही होणार ना. आणखी 1200-1300 रुपये 1500 रुपयाची सनस्क्रीन घेतलेली आहे. काहीतरी यूज एवढं कशाला बोलायची गरज होती. 1200-1300 परत बोलतील नाही तुम्ही ते मनावर घेऊ नका. एवढं मनावर घेऊ नका. तर असा हिशोब आहे. तर बोलतात ना माणसं म्हणजे आमचा जो हा ग्रुप आहे ना 6-7 जणांचा पूर्ण कलाकारांनी भरलेला आहे. म्हणजे कुठून अंगात कला भरली. कधी काय घेतील काय हिशोब नाही. पैसा महत्त्वाचा नाही पण एक दुसऱ्याची काळजी महत्त्वाची आणि सेफ्टी महत्त्वाची बस. बाकी काय नाही. आता मी पण घेतलं आहे, थोडे शॉपिंग वगैरे केले आमच्या पोरांसाठी खायला की बाबा स्पॉटवर पोचल्याच्यानंतर ना आम्ही म्हणजे खायला वगैरे सर्वांसाठी वगैरे. आता स्पॉटवर गेल्याच्यानंतर ते तुम्हाला दाखवेन मी जर लवकरच स्पॉट आला तर. कारण की मोबाईलांना डूस होत आला आहे. सकाळपासून मोबाईल यूज करतो. चार्जिंग वगैरे गेले ते घरातून फोन घेऊन सर्व जे काय ते सर्व झालं. आमचा स्पॉट थोडा लांब आहे. हां तर आम्ही चालतोय आज पण चालतात आम्ही स्टे करणार ते आम्हाला आता माहिती नाही. आजपासून खरी आमची कसोटी चालू झाली आहे. काल तुम्ही जे बघितलात चेंबूरपासून ते भिवंडी बायपासपर्यंत तो फक्त ट्रेलर होता. खरी मजा तर आत्तापासून सुरू झालेली आहे आणि याच्या पुढे थंडी पण वाढलेली आहे. सो आता ऊन तर भरपूरच लागतं आहे. जेवढं ऊन लागतं आहे त्यापेक्षा जास्ती दुप्पटीने थंडी आहे. जसं की मी मनालीला गेलो होतो तेव्हा माझ्या डायलॉग मी तुम्हाला होतो खूप थंडी आहे. तशी इथंच खूप थंडी आहे. स्वतः चाललो आहे. बघूया आता कधीपर्यंत स्पॉट येतं ते. आमचा सूर्यदेव आमच्यावर खूप नाराज आहे. खूपच तापला आहे तो बोलतो तुम्ही लवकर पोहोचा नाहीतर अजून मी तापणार. म्हणून आम्ही लवकर बघतो चालायचं जेवढं होईल तेवढं. म्हणजे रोडची हालत अशी आहे ना, खडे आणि दगडी आम्हाला चालून देत नाही. अजिबात नाही. कुठं ना कुठं खड्डे येतात, कुठं काय दगडी येतात, कुठं काय. आम्हाला पाऊल टाकायला खूप आहे ना, खूप अडचण जाते. पाऊल टाकायला कुठं एखादं पाऊल टाकला गुरगडला तर गेलो आम्ही कामातून. तर चालायचं ते पण नाही चालू शकत. तो असा सर्व सीन आहे. आमचे बघा किती कष्ट आहे. समजलं काय. तुम्हाला वाटतं आहे हे काय नाही मजा मस्ती करायला जातात, हे करायला जातात, ते करायला जातात. मजा मस्ती काय नाही. इथे तुम्ही या पालखीला मग तुम्हाला समजेल काय असतं आणि काय नाही. ते बोलणं खूप सोपं आहे पण ते करून दाखवणं खूप कठीण. जसं की आम्ही करतो आहे आणि यापुढे पण करणार आहोत. चला बाय. सो मित्रांनो
आम्ही लोकांना चालतो आहे तर ऑटोमध्ये जाणारे पब्लिक आहे ना, म्हणजे बायका म्हणा पुरुष म्हणा जे पण कोण पब्लिक आहे ते आम्हाला बघते आणि म्हणजे तोंडावर म्हणजे काय काय एक एक विचार करत आहेत. तर मला तर असं वाटतं की ते लोक बोलत असतील की बाबा हे एवढं उन्हातान्हातून काय म्हणून चालतात हे लोक, एवढं काय ह्यांनी नवस केलं आहे का काय केलं आहे, एवढं उन्हातान्हातून चालतात आहे, थंडीतून चालतात आहेत, मुद्दामून चालतात आहे हा. किंवा काय असं किंवा काय विचार म्हणजे करतात नक्की की उगाच एवढा उन्हात चालून आपले पाय झिजवतात आहेत आणि हे करतायत हा ना. त्रास करून घेत आहेत. हां तर आमचा सांगण्याचा हेतू असा आहे हे काय नवस वगैरे काहीच नाही आहे. नवस वगैरे काहीच नाही आणि नवसासाठी आम्ही जात पण नाही. खूप सारं आम्हाला देऊन ठेवलं की नवस करायची काय गरजच नाही. ईश्वरच्या कृपेने भरपूर काय तसं बघायला गेलं तर. पण आम्ही जे चालतो आहे ना हे फक्त आणि फक्त आमची फ्रेंडशिपसाठी, एक आपुलकीसाठी आणि माणुसकीसाठी. कारण की सीन असा आहे की वर्षातून एकदाच हा दिवस एकच वेळ येते जानेवारी महिना. तिथे आम्ही सर्व मित्र, फॅमिली, परिवार आणि जल्लोष परिवार सर्व एकत्रच असतो आणि टेन्शन बिन्शन सर्व विसरून आम्ही भुलून मिसळून एकत्रच राहतो. रागवे रुसवे सोडून मिळून सर्व आम्ही एकत्रच असतो. तर त्या कारणामुळे आम्ही इथे आणि खरी गोष्ट जर बघायला गेलं तर लोक जे काय बोलतात वगैरे त्यांच्याकडे आपल्याला लक्ष नाही द्यायचं आहे. आणि मी तर मला भाग्यवान समजतो की साईबाबांनी माझ्यासारखं आणि अनिलबाईसारखं आणि पालखीमध्ये चालणारे जेवढे पण आहेत आम्ही पोरं आहेत, माणसं आहेत आणि परत पदावर जे पण आहेत ते लोक खूप लकी आहेत असं मी समजतो की त्यांना निवडले साईबाबांनी की बाबा तुम्ही लोक माझ्याकडे या, नवस नका करू काय नका करू पण तुम्ही माझ्यासाठी या. वर्षातून एकदा भेटायला या मला फक्त बस. हो. बाकी काय नाही. इच्छा माझी अशी की ते बोलतात की वर्षातून एकदा या आणि एकदा येऊन भेटून जावं बस. आणि सीन असं आहे पण नुसतं जे येऊ नका तर तो परीक्षा पण घेतो जेव्हा पायाला फोड वगैरे येतात ना तेव्हा की हा कितपत क्षण करू शकतो. आता आजचा तर ही सुरुवात आहे. आता उद्या बघा आजचं झाल्याच्या नंतर आता दुपारच्या स्पॉटला पोचायच्या नंतर किंवा रात्रीच्या नंतर ना फोड यायला सुरुवात होणार 101% आणि ते उद्यापर्यंत मोठे येणार. तर ते मग ते पण साईबाबा बघणार आहे की हा किती सहन करतोय, कितपत सहन करतोय आणि तरी पण चालतोय काय का गाडीने येतोय का टेम्पोत बसतोय हे पण सहन करतो. तो जर त्यांनी जर सहन केला आणि तरी तो चालला तो भाग्यवान. मग तो तुम्हाला सुख पण देणार, दुःख पण देणार आणि तो तुमच्यासोबत पण असणार की बाबा चल. जर तुम्हाला जर सुख दिलं तर तुम्हाला दुःखाचा आनंदच दुःखाचा अर्थच कळणार नाही ना. त्यामुळे तो तुम्हाला दोन्ही प्रकारचं हे करणार, सुख पण देणार दुःख पण देणार. हां पण त्यामध्ये हे पण निवडणार की तुमच्या सुखामध्ये कोण असतं आणि दुःखामध्ये कोण असतं. एक्झॅक्टली. आणि ह्याच्यामध्ये जाणीव काय होणार की दुःखामध्ये तुमची माणसं जवळची येणार आहेत, नातेवाईक येणार आहेत, मित्रमंडळी किंवा सुखचिंतक असतात ते येतील. कोण येणार हे माहिती पडेल. हां सुखामध्ये ते येतीलच सर्वच. पण दुःखामध्ये कोण येणार शाळा नाही. कुणाला यायचं आहे तो तरी येणारच. पण ते तुम्हाला डिसाईड करायचं की जे माझ्यासाठी धावून आलेत त्यांना मी कितपत जवळ करायचं आहे आणि कितपत डोक्यावर बसून ठेवायचं आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे की बाबा ज्यांना तुम्ही मानता तेच जर नाही आले मग फायदा काय ना त्यांना एवढं डोक्यावर घेऊन. कारण की बाबा पण तेच विचार करतात की किती तुमच्याजवळ माणसं येतात, तुम्हाला किती तुमची काळजी करतात ते बघतात. हो आणि तुम्ही किती काळजी बाबांची करतात ते पण बघतात. समजलं. म्हणून बोलावा येतो ना तेव्हा कधी नाही बोलायचं. काहीतरी चांगलंच घडणार असतं त्यासाठीच हा बोलावा आलेला असतो. समजलं. आज जरी एका तरी पोराकडे पैसे नसेल ना पालखीला यायचं किंवा काय यायचं तरी पोरं काय बोलतात तू चल मी आहे. आणि तसंचलाच आमचा ग्रुप आहे आणि हे साई जल्लोषची पोरं आहेत की बाबा तुला यायचं आहे ना तर तू ये, काय असेल ते मी बघतो. आणि आमच्या पदावर जे पण माणसं आहेत ते पण कधी कुणाला नाराज करत नाही की बाबा तू ये, पैसे जे काय असतील ते नंतरला भर पण तू हा ये. शब्द जो तोंडातून येतो ना की बाबा थोडे पैसे नाही चल मी बघतो, हा शब्द आहे ना त्या पोराचा नसतो. तो शब्द त्या बाबांचा असतो की ह्या पोराला यायचं माझ्याकडं तो हा कसा पण येईल. हां आणि तो घेऊन येणारा असेल तो माझा भक्तच असेल. बाकी जायचं नाही जायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे. तर असे एक बाबांसाठी 1 रुपया घेऊन नका जाऊ, काय नका जाऊ. फक्त चाला, तुम्हाला खाणं पिणं स्वतःहून भेटेल.
एक वर्ष असं होतं ना, मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगतो. जेव्हा मी चालायला सुरुवात केलं होतं तेव्हा माझी काय अजिबात पैसे नव्हते किंवा काय नव्हतं, म्हणजे होते पण लिमिटेड होते. म्हणजे आजचा तर दिवस गेला पण उद्याचा दिवस कसा जाईल ह्या विचाराने मी जास्ती काय म्हणजे एन्जॉयमेंट नाही होता. म्हणजे खायचो तेवढं पुरतं, जेवढे पैसे खाऊन उरतील एवढंच खायचो आणि तेवढंच ठेवायचो. पण आता जर असं आहे ना की मी स्वतः पण खाऊ शकतो आणि दुसऱ्याला पण खिलू शकतो. एवढं तरी बाबा चल साईबाबाचं एवढं मी साधतो आहे, त्याच्या आशीर्वादाने एवढं तरी आहे आपल्याकडे की बाबा चल फुल ना फुलाची पाकळी तरी आहे. आणि ते तर तुम्हाला सांगायची गरजच नाही, तुम्ही तर बघतातच. सो तुमच्या पण डोक्यात जर भ्रम असेल की बाबा रे काय आहे हे उपटसुंडे आहेत, यांना काय कामधंदे नाहीत ना, ते लोकांचं काम आहेत हे, त्यांना काय लाईफ नाही फ्युचर नाही, ते लोकच हे सर्व गोष्टीत पडतात, आपलं काय असं नाही, हे पण लक्षात ठेवा. येणारा प्रत्येक पोरगा प्रत्येक माणूस हा काम धंद्यावर हां. आणि सर्व चांगल्या उद्योगावर आहे. असं पण नाही की बाबा काय नाही आज जॉब भेटला तर उद्या सुटून जाईल वगैरे. पोरांनी अक्षरशः त्यांचा जॉब सोडून पालखीला आले. त्यांचा सर सुट्टी नाही देत म्हणून की बाबा जॉब तर मला 1000 भेटतील पण पालखीचं जे सुख आहे ना 9 दिवस 10 दिवस ते कुठेच भेटणार नाही. या हिशोबाने पण आले ना पोरं. हे माझ्या समोरचीच घटना आहे. माझ्या समोरचीच घटना आहे. आणि मी पण तेव्हा होतो जेव्हा पोरं बोलवायची ना स्वतःहून फॉर्म भरताना की बाबा पालखीला यायचं तर यायचं, जॉब आजचा उद्या भेटेल किंवा ओळखीचे मित्र आहेत ते लोक त्याच्या थ्रू भेटेल, कामावरच्या मित्राच्या थ्रू भेटेल, पण पालखीला तर जायचं. आणि हीच खरी ताकद आहे साईबाबांची आणि साई चंद्रूची. किंवा कुणाला काय नाराज नाही करत, काय नाही, तुला यायचं आहे तू ये बिंदास. कधी तुझ्याकडे जेव्हा पण पैसे येतील तेव्हा दे पण दे. असं नाही की बाबा चल आता गरज सरली कसले पैसे काय पैसे असं नाही. मग नेक्स्ट टाईम पण तुला यायचं एवढा विचार करून यायचं. मग आज तू डुबवशील पैसे पण पुढच्या वर्षी तरी येशीलच ना. पुन्हा तोंड दाखवायचंच आहे ना तुला. पुन्हा तोंड दाखवायचंच आहे ना. आणि कधी ना कधीतरी तुला द्यायचेच आहे पैसे. आणि जरी पैसे तू नाही दिले डुबवलेस तरी ते पाप कुठं फिरशील. शेवटी बाबांकडे जावं लागेल ना. शेवटी कधी ना कधीतरी शिर्डीला असेल किंवा कधी ना कधी हां काय देवाकडं किंवा घरच्या पण देवाकडं तू जाशील पाया पडायला तर कसं तोंड दाखवशील. हां तू एखादे पैसे डुबवलेस व काही पण तर तू कसं तुमच्याकडे काय मागशील. एकाही डुबवलेस दोघांचे डुबवलेस तर असं नाही होत ना. तर ह्या अशा सर्व गोष्टी आहेत. तर डोक्यातून भ्रम काढून टाका की बाबा नवस करतात म्हणून हे लोक जातात. हे काय उपटसुंडे आहेत, त्यांना काय कामधंदा नाही आहेत, हे कामं नसेल यांची गोष्ट आहे, ह्यांना सोडलेलं आहे वगैरे. घरातले कोण विचारत नाही काय नाही, असं काय नाही. आमच्या घरानं पण खूप मोठं आहे, सर्वांना पुरून उरेल असं घराणं आहे आमचं, समजलं. आणि मी परत तुम्हाला सांगतो पालखीमध्ये जो पण पोरगा आला आहे ना तो काहीतरी चांगल्या पदावर आहे, कुठेतरी चांगल्या नोकरीवर आहे, कुठेतरी चांगल्या कॉलेजमध्ये आहे आणि कुठेतरी चांगलं शिक्षण घेत आहे. आणि लहान पोरं पण आलेत, परीक्षा वगैरे जे काय आहे परीक्षा वगैरे देऊन पेपर देऊन इकडे आलेत पालखीला पण आलेत. का तर मनात जिद्द असली पाहिजे तरच साईबाबा भेटतो सर्वांना. ठीक आहे चला. तर कधी आलात ना, कधी तुम्हाला बोलावा आला कधी इग्नोर करू नका किंवा नाही म्हणू नका. हा बोला. त्यातूनच जर काय नाही जमत आहे किंवा काय आहे तर ठीक आहे. कोण ऑफ झालं, कोणाचं काय झालं, बाळतपण झालं किंवा काय झालं तर ठीक आहे. पण जर तुम्ही होपच सोडलात मग काय नाही होऊ शकत आयुष्यामध्ये, काही नाही करू शकत. तर मित्रांनो सीन असा आहे की तुम्हाला मी ह्या टायमाला भेटतो आहे कारण की मोबाईलना डेट होता, पूर्ण डेट होता आणि चार्जिंगचा पण खूप मोठा इश्यू चालू होता. त्यानंतर म्हणून मी डायरेक्ट आता ना रात्रीच्या स्पॉटला भेटलो आहे. सो आता सीन असा आहे की इकडे ना थंडी वाढलेली आहे आणि आता याच्या पुढे जे काय असेल ना तुम्हाला म्हणजे जर भजन करायचं बोलता इथे तर भजन असेल तर तुम्हाला दाखवेल. आता इथेच आपण एंड करूया कारण की सीन असं आहे की हा व्लॉग आहे ना ह्याच्या अगोदर सर तुम्ही जर बघितला तर 9 मिनटाचा तो व्हिडिओ आहे, त्यामुळे ना व्हिडिओ वाढेल आपला. सो हा व्लॉग ना इथेच स्टॉप करूया आणि वाटलंच तो आपण पुढे कंटिन्यू वाटलंच तुम्हाला दाखवतो पुढच्या व्लॉगमध्ये. ठीक आहे. तो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि खूप मेहनत लागते कारण की दमलेला असतो, त्याच्यामध्ये येऊन मी एडिट करून पोस्ट करतो. ठीक आहे. सो प्लीज
सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम दाखवा हे 10 दिवसामध्ये. ठीक आहे, चला बाय, भेटूया डे 4 मध्ये.